हाँ, पहले हजारों वर्ष पहले क्या था, मदारी पारसी, बाद में बिरसा मुंडा। हमारे पहाड़ों के अंदर जड़ी बूटी के संजीवनी राम को लगी थी, जब संजीवनी बूटी बजरंगबली ने उठा के लाई थी। ये जंगल में हम जड़ी बूटी के मेडिकल डॉक्टर, कोरोना वायरस को चलता है जड़ी बूटी, पर उसमें हमारा पारदी लोग ने पहले हिमालय पर्वत, उसमें से हमारा पारदी लोग का हक था। ये किसका? ढवड़ागिर पारदी वाला कुड़ी कुंभी चांदा बिल, ये तिगा भाव का स्तर है। भारत देश के अंदर तिरंगे झंडे पर तीनों कलर खिलता है, 15 अगस्त को, 26 जनवरी को। इसमें शेर, मोर, चीता, रोजड़ी, सांबर रहते थे। उसकी कई हजारों वर्ष से हम शिकार बनाते थे, पर हमारी शिकार बंद हो गई। कब से? 2001 से शिकार बंद कर डाला। हम शिकार चिड़ी, तीतर बटेर हम पकड़ते नहीं, हमें शिकार पकड़ते थे, वो बंद कर दिया गवर्नमेंट ने बंद कर दिया, केंद्र सरकार ने बंद कर दिया। फिर हम खाएंगे क्या, जिएंगे क्या? हमारी जमीन हमारे नाम से होने को ना 5 नहीं मदारी पारसी का, बिरसा मुंडा का, बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर बाबा का, सब अपन एक साथ रहो। जय माता जी को जय बोलो। ये सब अपने हिंदुस्तान अपने कैसे सबको रहने का अधिकार है। ये हमारे मदारी पारसी 1860 में ये भारत जीत के रखा। 1860 में मदारी पारसी 1860 में हमारे, मेरा नाम पूरा भंवरलाल शालिग्राम चौहान, फाशे पारदी समाज आदिवासी संगठन भारत, ये महाराष्ट्र का मैं अध्यक्ष हूँ। पारदी जो 18 पकड़ जाते, 12.5 जाते, सबको एक साथ में लेके चलने को मांगता। ये दुनिया के अंदर सबको जीने का अधिकार है, सबका अधिकार है। हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, पारदी लोग, जय भीम वाले, राम भाई लोग, सबको अपने को जीने का अधिकार है। पर अपने भारत देश के अंदर पहले 1860 में मदारी पारसी, ये भारत देश अंग्रेज वाले से, पहले अंग्रेज का जमाना था, अंग्रेज के कब्जे में थे अपना ये महाराष्ट्र, ये हिंदुस्तान महाराष्ट्र अंग्रेज वाले के कब्जे में था। तो हमारे बिरसा मुंडा ने तीर बाण खेल के, लड़ाई झगड़ा करके ये महाराष्ट्र हिंदुस्तान जीत के रखा है। पण हमारे पारदी को 18 से अपने 1947 मध्ये तरी आमच्या लोकांकडे कोणी पाठ नाही, हिंदीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये म्हणतो, पण आमचे शिवाजी महाराज संघ बी आमच्या लोकांना मावळे म्हणून आमच्या लोकांना जीव जगेले। आंबेडकर बाबा, महात्मा गांधी, इंदिरा गांधीच्या काळामध्ये हमारे 5-5 एकड़ शिलिंग की ज़मीन दिया था, किसको 4 एकड़ ज़मीन दिया, किसको 5 एकड़ 7 एकड़ ज़मीन दिया। पर हमारे गरीब को हकाल देते गांव वाले कर्मचारी लोग झूठे सट्टे पुलिस को प्रेम में बोलते कि ये गांव वाले को इसमें से भगा दो, ये पारदी लोग को रहने मत दो। पर हमारे लोग का शिकार क्या था? जंगल में हजारों वर्ष पहले शेर, बटेर, तीतर बटेर, खरगोश पकड़ते थे पहाड़ों में। ये हमारा बंद होगा, 2001 से बंद हो गया। तो हमारे को कुछ खाने को अनाज, कोरोना वायरस निकल गया, अभी मान मोड़ी बीमारी महामारी करी, तो इसमें हमको मोदी सरकार ने धान्य दिया था 5 किलो, दानवे साहब ने 5 किलो, 70 सेठ ने भी 5 किलो धान्य दिया था। पर गांव वाले हमारे पास से छीन लिया, हमारे खाने का अनाज हम तक नहीं पहुंचने देते। ढोरों बकरी को अनाज खिलाते। यहाँ औरंगाबाद जिले में मोमेडन भी समाज है, ये भारत देश में सब जिक के रखा है। मोमेडन ने भी, हिंदू ने भी, पारदी ने भी, क्रिश्चियन ने, सब भारत देश में अपना सबका जीने का अधिकार है। पहले इसको बोलते औरंगजेब बोलते थे, औरंगजेब का औरंगाबाद बना दिया। हमारा किसने बनाया? मदारी पारसी, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज, बाबा साहब डॉक्टर अंबेडकर बाबा ने ये देश में लिख के रखा है, जो रहेगा उसको घर, जो कसेगा उसको खेती। ये जो रहेगा उसको घर, जो कसेगा उसको खेती। गवर्नमेंट का हम कुछ सहूलत हमारे तक हम नहीं देते, बीच में हड़प कर लेते, हमारा समाज को मिळते। हम थमसम, तुमच्या मागण्या काय? आमच्या मागण्या अशा आहे की आमच्या नावानं 7 झाले पाहिजे, आमच्या नावानं घरकुल भेटलं पाहिजे। घरकुलमध्ये मोदी सरकार मस्त योजनामध्ये का घरकुल देणार आहे, पण गाववाले सरपंच लोक ठराव घेत नाही, आम्हाला राशन कार्ड देत नाही, राशन कार्डमध्ये यादीमध्ये नाव घेत नाही। गावातले सरपंच गरमशोक लोक आमचा ठराव काही घेत नाही। घरकुल मस्त मंजूर होईल आमच्या लोकांचे, पारधी लोकांचे। काही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही कोटींना रुपये आमच्या लोकांचे येऊन वापस चालले गेले, पण आमच्या लोकांचं नाव लिहिलं नाही का हे पारधी आदिवासी सुधरून जाते। पहिला आम्ही अंग्रेज देश जिंकून ठेवले भारत देश, आमच्या सगळ्या 18 पकड जातीनं, 12.5 जातीनं, पण आमच्या लोकांच्या पदरात काही पडू देत नाही। हे गावकरी लोक आम्हाला सुधरू देत नाही, आमचं पान झाकून ठेवले आजपर्यंत। हे देश आम्ही स्वतंत्र करून ठेवले। मदारी पारसी, बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाद में शिवाजी महाराज, महात्मा गांधी, इंदिरा गांधीने त्यांच्या जमिनी शिलिंगमध्ये कोणी हाडोळे भेटले, कोणाला शिलिंगच्या भेटल्या, पण आमच्या लोकांना जगू देत नाही। फक्त एवढी मेहरबानी का सरपंच गरमशोक हे काही ऐकत नाही। फक्त आम्हाला मुक्षिदा पाटील मॅडम आलती, SP साहेब, 29 तारीख 6व्या महिन्यामध्ये, आजचे समाज 12 महिने झाले,
ते मॅडमनं सांगितलं सगळ्या दिवसामध्ये का आम्ही सगळे साथ देऊ, पण कोणी साथ नाही देत. मॅडम साहेबाचं कोणी ऐकत नाही. पोलीसवाले बारंबार आम्हाला जेवता पोलीसवाले त्याच्या आई बहिणीजवळ बोलता ते मिलिटरीमध्ये फौजमध्ये मरता, जम्मू काश्मीरला इस्तून देविले पोलीसवाले आपल्या देशासाठी, देश वाचवायसाठी. पण हे मिलिटरीमन कुठून पैदा होतो? मास्तर लोकांपासून, गुरुजीपासून. पहिले गुरुजी म्हणत होते, मग मास्तर म्हणायचे, मग हेडमास्तर म्हणायचे. त्याच्यापासून लोक SP DSP कलेक्टर आमदार खासदार बनतात. तसेच आमचे पारधी लोकांचे मुलं शिकले शाळेमध्ये, आमचे पारधी लोकांचे मुलं शिकले तर आमचे कुठे चपराशी बनन, कुठे अधिकारी बनन, कशाला गुंडागर्दी होईल आणि कशा चोऱ्या बंद होऊन जाते, चोऱ्या चपाट्या बंद होऊन जाते. मी 2 शब्द म्हणून बंद करतो. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद, जय हिंद, जय आनंदी बोल का हमारा धान्य मोल आम्हाला काय नाही साहेब, आम्हाला काय नाही पाहिजे. आमची आता लॉकडाऊन लागलं, आमच्या मुलाबाळाला खायला काय नाही, आमच्याकडे ना राशन भेटू राहिलं आम्हाला, ना काय भेटू राहिलं, ना कामं नाही, धंदे नाही. आमच्या लेकरा बाळाला काय खायला नाही, प्यायला नाही, ना राशन कार्ड नाही भेटत देत आम्हाला. 2-2 हजार रुपये घेतले आम्हाला आमच्यापासून लोकांना का तुमचे राशन कार्ड बनवून देतात. फुकट तर कोणी देऊ नाही राहिलं गव्हर्नमेंट, पण पैसे बी देऊन शाने लोक खाऊन घेऊ राहिले, पण आम्हाला राशन कार्ड नाही बनवून देऊ राहिलं. आम्हाला मतदान कार्ड नाही, ना आधार कार्ड नाही, काय नाही. कोणाला आहे, कोणाला नाही आहे, कोणाला घर आहे, कोणा पैसे 10-5 रुपये कमवून शाने लोकांना 5-5, 10-10, 20-20 हजारचे प्लॉट घेऊन शाने त्यानं झोपडं आपलं भांडून ठेवलं. कोणाला तर घर ते बी नाही आहे. असे कोण एक घर बांधलं त्याच्यामध्ये 10 घर राहू राहिले बिनवारशी. त्यांना घरं नाही, दारं नाही, काय नाही. तर ते आम्ही काय आमचे लेकरं बा हे गेले शाळेत म्हणते त्यांचं जन्मतारीख आणा, त्यांचं आधार कार्ड आणा, त्यांचं हे आणा. तर आता तुमच्या मुलाला घेऊन तर आम्ही घेणार नाही. मग आमचे एवढे आता 5-6-8 वर्षाचे मुलं झाले आमचे, तर त्यांना शाळेत कोण नाही घेऊन राहिलं. आम्ही इथंच आहे आमचं तिकडं पलीकडं मिटमिटा. आता लॉकडाऊन झालं 3 महिने झाले. 3 महिन्यापासून कोणी उपाशी आहे, कोणी तपाशी मरू राहिलं, खायला नाही काहीच. कोणी म्हणते 500-500 रुपये मोदी देऊ राहिला म्हणते. सगळे जाऊन पहा तुम्ही बँकेत चेक करा. आम्ही पायंदळी जातो इथून आपल्या याला छावणीला, तिथून वापस येतो. पण ते म्हणते तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही, काय नाही, आम्ही तुम्हाला कुठून देणार. कोणी म्हणते मोदीचे खाते काढा. तिथं खाते काढायला गेलो तर काय म्हणते तुमचे बँकेचे खाते आहे, तुम्हाला मोदीचं खातं नाही भेटू शकत. मग आम्ही काय करा बरं? तुम्हाला माझे आम्ही सांगितलं ते आमची विनंती पूर्ण करावं. मी सुमन भवरलाल चव्हाण फाशी पारदे. मी इथं मिटमिटा कोणी दर्गा काशिमबरी काशिमबर दर्गावरून बोलते आहे. आमच्या फाशी पारद्याला कुठेच सारा नाही आहे. किती बी हिंडून परेशानी होऊ राहिले असं म्हणते आहे. माय का आमच्या लोकांना सुधारा भेटली पाहिजे, आमचे लेकरं बाळा शिक्षणात गेले पाहिजे, आमच्या लेकरा बाळाला खायला सरकारकडून धान्य भेटलं पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे, विनंती आहे का आमच्या लोकांना कुठेच सारा नाही. आजपर्यंत भटकून पागल व्हायला लागले. गावातले लोक कोई आमच्या लोक बारीक लेकराचे रहिवासी देत नाही, ना आधार कार्ड बी देत नाही, जन्मतारीख देत नाही, काहीच देत नाही. असेच भटकून पागल होत आहे. कवर आम्ही मागून विकून खा. आमचा सगळा धंदा बंद करून जायला ना. आता लॉकडाऊनमध्ये तर 1 रुपयाचा काही फायदा नाही. लेकरं बाळा असे भीक मागून खायचा बी सारा नाही, कुठे जाऊन खायचं आहे. गव्हर्नमेंटनं आम्हाला खा प्याले तिकून बोलली बाई काय हवं कोणी बोलता. आपने क्या है शिक्षण सीखते नाम हम तो मेरा नाम है राजू कुमरे। हम शिक्षण सीखते, हम स्कूल में जाते हैं, पर हमको कुछ नौकरी वोकरी देते नहीं। बोलते हैं कि नौकरी लगेंगे, ऐसे लगती है, बड़े बड़े बातें बोलते, और कुछ नौकरी वोकरी लगती नहीं, बस ऐसे बोलते रहते। और पैसे बस अपने नौकरी लगाने गए तो बोलते कि तुम्हारा जात प्रमाण लाओ, ये लाओ, वो लाओ। बोलते कि पार्टी का इतना व्यवस्था है, वैसा है, पार्टी का व्यवस्था है, वैसा है। पर अपने पार्टी के व्यवस्था में बोलते नहीं कुछ बात है। क्यों? तुम्हारी मांगनी क्या है आगे? हमारी मांगनी है कि भाई हमको नौकरी पानी, हमको कुछ दान दो, मतलब हमको राशन पानी कागज पत्र हमको मिलना होना आगे चल के।